हा व्यक्ती माझ्या गाडीवरती 20,000ची फाईन कस काय मारू शकतो भावांनो? तो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा काय विषय. तर मला बुकिंग आली होती ओलाची आणि मी मॅडमला पिकअप करायला आलो लोकेशन पार्क साईड या ठिकाणी भावांनो. इथलं प्रोजेक्ट आहे ना खतरनाक पार्क साईडचं. चायला किती बिल्डिंग बांधल्या तरी पण किती फ्लॅट बांधले तरी यांची बुकिंग होऊन जाते. पार्क साईड बोले तो आमेरो की बसती. इथं गरिबांचा विषयच नाही भावांनो. इथं गरीब घेऊ शकत नाही एवढे महागडे फ्लॅट आहे इथं, कारण की इथलं सिस्टमॅटिक आहे. आपली बसंती बघा एकदम जबरदस्त, काहीच विषय नाही. तेवढ्यात मॅडमची एंट्री झाली. म्हटलं चला हेच त्या मॅडम यांना एअरपोर्टला घेऊन निघलो. मी बघू शकता सकाळचं क्लायमेट होतं. वाह काय क्लायमेट होतं भाई, सांगायसारखं म्हणजे विशेष गंभीर होता. डायरेक्ट नाशिक मध्ये नुसतं रस्त्याची कामं चालू, जिथं तिथं रस्त्याची कामं चालू. स्मार्ट सिटी होती काय, कारण कुंभमेळा जवळ येऊ राहिला ना म्हणून ही तयारी. बोलता बोलता डायरेक्ट पोहोचलो ना एअरपोर्टला. तर भावांनो कुठल्याही प्रकारची फाईन नाही, 20 रुपयाची पावती. भावांनो आपला दोस्त आहे बरं का, 20 रुपयाची पावती मग घेतल्याच्या नंतर डायरेक्ट मध्ये एंट्री केली. लगेच ट्रिप एंड केली भावांनो आणि 865 रुपये बिल निघलं. बघू शकता मॅडम उतरल्या खाली डायरेक्ट सुटल्या बघा, डायरेक्ट मॅडम सुटल्या. त्याच्यानंतर बघू शकता एकदम मस्त गाड्या लावलेल्या. तेवढ्या